कुठे निघालीस? काल जे काही झालं त्याचा राग मनात धरून हे घर सोडून चाललीस ना तू? नाही बाईसाहेब, मला गावी जावं लागेल. गावी? असं अचानक? बाईसाहेब, माझ्या बाबांनी जे कर्ज घेतलं होतं ना, त्यामुळे काकांना घराबाहेर काढले. मला त्यांच्या मदतीसाठी जावं लागेल बाईसाहेब, मला जाऊ द्या. मीरा, तू आधी शांत आणि मला सांग की तू तिकडे गावी गेल्यानंतर तुला तुझं घर परत मिळवता येणार आहे का? ते कर्ज फेडण्यासाठी पैसे कुठून उभे करणार आहेस तू? हे घे, तुझ्या काकांशी बोल. मीरा, काकांशी बोल. हॅलो काका. हॅलो मीरा, अगं काय चमत्कार केलास तू? काय झालं? अगं कोणीतरी माणूस आला होता, त्याने सावकाराला पैसे दिले, आपल्यावरचं सगळं कर्ज फेडलं. काय? कोण आलं होतं काका? अगं त्या मंजिरीबाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणीतरी माणूस होता. आम्हालाही आत्ताच कळलं. पण मीरा, पळा, आपलं घर वाचलं बघ. काका, तुम्ही आणि श्रद्धा कसे आहात? आम्ही ठीक आहोत. आता सगळं सामान घेऊन घरीच निघालो आहोत. पण मीरा बाळा, ही अशी मदत घेणं मला योग्य वाटलं नाही. पण तू त्या रामपुऱ्यांच्या घरी आहेस आणि तुझ्या सांगण्यावरनं ही मदत केली असं कळलं. काका, मी रामपुऱ्यांकडेच राहते, पण आणि बाळा, त्यांनी मदत केली नसती ना तर आपलं घर वाचलं नसतं. अगदी देवीसारख्या धावून आल्या बघ आपल्यासाठी. आणि बाळा, त्यांना कधीही दुखावू नकोस हा. तू खूप चांगल्या माणसांच्या घरी काम करतेस. बाबा, अगं अगं अहो थांबा, मला द्या. हॅलो मीराताई, तू इथे येऊ नकोस हा. काही दिवसांनी आम्हीच तुला भेटायला येऊ. हो श्रद्धा. अगं बोलतोय ना मी. मीरा, आता आम्ही आपल्या घरी जातोय हा. आणि हे बघ, तू तुझी काळजी घ्या बाळा. आणि त्या बाईसाहेबांना सांग आमच्याकडनं आभार म्हणून. हा, ठेवतो फोन. हो.